Hello students, today's lecture is on the review of 2-point and 3-point test scores. 2-point and 3-point test scores. Okay. So first of all, the gene mapping. First of all, gene mapping. The gene mapping means what? When on the chromosome the number of genes are placed. Okay. So to calculate the distance between these genes. Okay. Calculate the distance between genes is known as the gene mapping, or we can say that it is the graphical and diagrammatic representation of the relative distance between the genes. म्हणजे काय की या ठिकाणी हे जे जीन्स आहेत त्या जीन्स मधलं जे डिस्टन्स आपण मोजतो तर त्या ठिकाणी त्यालाच आपण जीन मॅपिंग असं म्हणायचं. किंवा मग हे जे डिस्टन्स आहे रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द जीन्स, तर जेव्हा हे डायग्रामॅटिक किंवा ग्राफिकल पद्धतीने या ठिकाणी मॅनरने आपण दाखवतो तर दॅट इज द जीन मॅपिंग. ओके. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी दोन एक्झाम्पल इथे डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी एक म्हणजे 2-point टेस्ट क्रॉस आणि 3-point टेस्ट क्रॉस. ओके. तर 2-point टेस्ट क्रॉस मध्ये या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. तर या ठिकाणी मेज प्लांट. ओके. मेज प्लांट साठी या ठिकाणी इथे यांनी काय केले, दोन जीन्स त्या ठिकाणी कन्सिडर केले. द 2 जीन्स ऑफ द मेज दे आर कन्सिडर फॉर द स्टडी. सो इट इज द डायहायब्रिड रेशियो. So it is the dihybrid ratio. The 2 characters are studied. दोन कॅरेक्टर स्टडी केलेत म्हणून त्याला 2-point टेस्ट क्रॉस असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर दोन कॅरेक्टर्स कुठले, तर एक म्हणजे पर्पल एंडोस्पर्म. पर्पल एंडोस्पर्म. हा पर्पल एंडोस्पर्म कशाने डिनोट केला जातो, इट इज बाय कॅपिटल P. ओके. आणि दुसरा जो जीन आहे तर त्या ठिकाणी दॅट इज द फुल एंडोस्पर्म. दॅट इज फुल एंडोस्पर्म. ओके. आणि हा कसा डिनोट केला जातो, F ने. ओके. आता या ठिकाणी हे जे दोन जे आहेत हे डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत. दिस टू आर द डॉमिनंट कॅरेक्टर्स. ओके. मग आता या ठिकाणी याचे रिसेसिव्ह कॅरेक्टर कुठले, तर या ठिकाणी व्हाईट आणि दुसरा श्रंकन. तर या ठिकाणी मग व्हाईट कशाने दाखवला जातो, स्मॉल p, आणि श्रंकन हा स्मॉल f ने त्या ठिकाणी दाखवला जातो. ओके. आता या ठिकाणी 2-point टेस्ट क्रॉस मध्ये काय केलेलं आहे, सो इन दिस एक्सपेरिमेंट दिस 2 प्लांट्स दे आर क्रॉस्ड. मग कुठले, तर या ठिकाणी द पर्पल अँड द फुल. पर्पल अँड फुल. so 2 genes, purple for capital P for purple and capital F for full. Okay. So 2 genes are considered therefore 2-point test cross. So it is crossed with the recessive, that is the white, and the shrunken. Okay. आता या ठिकाणी इथे काय असेल मग, स्मॉल p, स्मॉल f, स्मॉल f. ओके. आता या ठिकाणी याचे जीन्स गॅमेट्स कॅपिटल P कॅपिटल F, याचे स्मॉल p स्मॉल f. देन on fertilization it produce capital P small p capital F small f. Okay. So it is the F1 progeny. It is F1 progeny. So this F1 progeny, when it is back crossed with the white shrunken. Okay. So this purple full
back cross with again white and shrunken. ओके. आता या ठिकाणी हे F1 असल्यामुळे ड्यू टू दॅट इट कंटेन कॅपिटल P, स्मॉल p, कॅपिटल F, स्मॉल f. ओके. आणि इथे काय असेल स्मॉल p, स्मॉल p, स्मॉल f, स्मॉल f. ओके. आता या ठिकाणी या ठिकाणी जे पडतील 4 गॅमेट्स. ओके. कॅपिटल P आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा 2 डॉमिनंट घ्यायचे, पहिला ॲलिल आणि दोनदा स्मॉल घ्यायचे. स्मॉल p, स्मॉल p. F हा पहिल्यांदा कॅपिटल, दुसऱ्यांदा स्मॉल, परत कॅपिटल, परत स्मॉल, असे 4 गॅमेट्स. ओके. आणि याचे गॅमेट्स फक्त सिंगल p आणि F. ओके. आणि मग आता याचे क्रॉस झाल्यानंतर याचे जे प्रोजेनीज तयार झाले, आता आपल्याला या ठिकाणी त्यांच्यामध्ये मग p आणि F ह्या दोन जे जीन्स आहेत यांच्यामधलं आपल्याला डिस्टन्स मोजायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे डिस्टन्स मोजायचे, आता या ठिकाणी हे जर आपण त्या ठिकाणी पनेट स्क्वेअर मध्ये जर ठेवलं, ओके. तर या ठिकाणी इथे स्मॉल p, स्मॉल f आणि इथे कॅपिटल P, स्मॉल p, कॅपिटल F, स्मॉल f. इथे कॅपिटल P, स्मॉल p, स्मॉल f, स्मॉल f. इथे स्मॉल p, स्मॉल p, कॅपिटल F, स्मॉल f, स्मॉल p, स्मॉल p, स्मॉल f, स्मॉल f. ओके. So the resultant progeny इथे कुठला असेल? It is purple full. आणि इथे कुठला असेल? पर्पल shrunken. इथे कुठला असेल? व्हाईट फुल. आणि इथे कुठला असेल? व्हाईट shrunken. ओके. तर या ठिकाणी मग आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम काय दिला जातो परीक्षेमध्ये? तर या ठिकाणी इथे आपल्याला हा प्रॉब्लेम दिला जातो की when maize plant is crossed with maize plants having the gene purple endosperm and the white endosperm, it is crossed with the recessive white and shrunken, then F1 progeny is produced, they were the purple and the full. Then this F1 the back cross with or in the test cross of this purple full, F1 purple full with the white shrunken, it produce the progenies were, so number of progenies they are given. So this progenies were or the number of that the purple shrunken, purple shrunken. So there are four types of the progeny. So purple shrunken they were 60. Okay. Then purple full. Purple full. The purple full were 1667. Okay. Then the white shrunken. White and shrunken. So white and shrunken were 1575. Okay. And white full.
white and full. So they were 58. 58. Okay. So calculate the distance between the purple and full, or calculate the distance between P and F. Okay. So calculate the distance between P and F. So this problem, it will be given to you to solve or to calculate the distance between P and F. आता तुम्हाला P आणि F मधला डिस्टन्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा 2 पॉइंट टेस्ट क्रॉस हा डाटा तुम्हाला दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला यांच्यामधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. मग आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला या ठिकाणी माहित पाहिजे. पर्सेंट क्रॉसिंग ओव्हर इज इक्वल टू नंबर ऑफ रिकॉम्बिनन्स. Number of recombinant. This number of recombinant divided by total number of progenies. Okay, total number of progenies into 100. मग आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे, टोटल प्रोजेनी पाहिजे, नंबर ऑफ रिकॉम्बिनंट. मग टोटल प्रोजेनीची इथे बेरीज करायची. टोटल प्रोजेनी याची बेरीज केली तर आपल्याला 3360 एवढी येते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला इथे क्रॉस ओव्हर काढायचे. मग आता इथे हा जो आहे व्हाईट श्रंकन, हे काय पॅरेंटल टाईप आहे. हा जो आहे पर्पल फुल, हा सुद्धा कसा आहे, पॅरेंटल टाईप. हा पॅरेंटल, हा पॅरेंटल. आणि मग हे 58 आणि 60 हे जे दोन आहेत हे कसे आहेत, पर्पल श्रंकन आणि व्हाईट फुल हे दोन रिकॉम्बिनंट आहेत. मग या ठिकाणी 58 अधिक 60 किती होतील, 118. 118. सो 118 भागिले टोटल किती, 3360 गुणिले 100. ओके. याचा आन्सर येईल 3.5. 3.5%. मग आता या ठिकाणी 1% म्हणजे या ठिकाणी काय, 1 सेंटीमॉर्गन एवढं डिस्टन्स. ठीक आहे. आता इथे किती आला, 3.5. म्हणजे P आणि F हे जे दोन जीन्स आहेत, हा P आणि हा F, तर हा जो डिस्टन्स आहे P आणि F मधलं, सो हे किती आहे, 3.5% क्रॉसिंग ओव्हर. आणि 1% म्हणजे किती, 1% म्हणजे 1 सेंटीमॉर्गन किंवा 1 मॉर्गन युनिट. ओके. तर या ठिकाणी मग हे डिस्टन्स किती, 3.5 म्हणजे 3.5 सेंटीमॉर्गन. हे काय झालं, डिस्टन्स. कुणामध्ये, हा जो पर्पल जीन आहे आणि फुल जीन आहे. ठीक आहे. जीन फॉर पर्पल आणि फुल. म्हणजे या ठिकाणी इथे आपण काय केलं, आपण इथे डिस्टन्स कॅल्क्युलेट केले P मध्ये आणि F मध्ये. आणि त्या ठिकाणी ऍक्च्युअली आपण त्या ठिकाणी कुठलं मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरले का, नाही. आपण काय केलं इथे, तर ग्राफिकल किंवा त्या ठिकाणी कुठलं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी याचे रिकॉम्बिनंट किती आले आणि त्याच्यावर टोटल किती आले आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी याच्यावरून आपण फॉर्म्युल्यावरून त्या ठिकाणी ते कॅल्क्युलेट केलं. ओके. सो जीन मॅपिंग म्हणजे काय, डायग्रामॅटिक अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द रिलेटिव्ह डिस्टन्स बिटवीन द जीन्स. ओके. तर या ठिकाणी इथे दोनच जीन्स कन्सिडर केले म्हणून हा 2 पॉइंट टेस्ट क्रॉस. ओके. दोनच जीन्स कन्सिडर केले म्हणून 2 पॉइंट टेस्ट क्रॉस. याच्यामध्ये फक्त 2 जीन्स आहेत म्हणून हा डायहायब्रिड. आता या ठिकाणी हा जर आपण 3 पॉइंट्स जर याच्यामध्ये कन्सिडर केले, 3 जीन्स कन्सिडर केले, तर ट्रायहायब्रिड. आता याचा जो रेशिओ होता कसा होता, टेस्ट क्रॉसचा F1 जेव्हा रिसेसिव्ह बरोबर क्रॉस केला 1:1:1:1. पण ज्यावेळेस एक अजून जीन वाढला म्हणजे 3 जीन्स त्या ठिकाणी झाले, तर त्या ठिकाणी ट्रायहायब्रिड रेशिओ म्हणजे डायहायब्रिडचा ट्रायहायब्रिड रेशिओ, त्याला आपण म्हणायचं 3 पॉइंट टेस्ट क्रॉस. ओके. आणि मग 3 पॉइंट टेस्ट क्रॉसचा रेशिओ किती असतो, तिथे 8 प्रोजेनीज तयार होतात. किती प्रोजेनी, 8. मग 8 प्रोजेनी किती वेळ आले,
आपल्याला माहिती आहे तेच क्रॉस आहे, त्याच्यामुळे 8 प्रकारच्या प्रोजेनी. म्हणून 1 इथे आपण काय करणार 1 1 1 1 1 1 1 1 किती टाइम्स 8 टाइम्स 1 1 1 1 1 1. So here is 2 is 2 is 2 is 2. So in this way 1 is to 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 1. That means the 8 progenies were produced. Okay. So similarly जसा 2 point S cross मध्ये प्रॉब्लेम दिला, सिमिलरली इथे 3 point S cross मध्ये ही प्रॉब्लेम दिलेला असतो. इथे तुम्हाला इथे क्रॉस परफॉर्म करायचा नाही, इथे फक्त तुम्हाला जो डाटा दिलेला आहे त्याच्यावरून पर्सेंट क्रॉस ओव्हर काढायचं, पर्सेंट रिकॉम्बिनेशन काढायचं आणि त्या ठिकाणी डिस्टन्स तुम्हाला मोजायचे. ठीक आहे. मग आता ट्रायहायब्रिड क्रॉस मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे की त्या ठिकाणी मेस प्लांट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी 3 जीन्स घेतले. एक म्हणजे कलर. ओके. मेस प्लांट मध्ये एक म्हणजे कलर. आता कलर साठी जो जीन दाखवलाय हा कॅपिटल सी, म्हणजे याचा जो रिसेसिव्ह कॅरेक्टर काय असेल व्हाईट, म्हणजे नो कलर, तो स्मॉल सी. ओके. त्यानंतर दुसरा जो जीन कन्सिडर केलाय दॅट इज द फुल. तर फुल साठी काय असेल एफ, आणि या ठिकाणी मग दुसरा काय असेल श्रंकन, आणि त्याच्या जातीचा जीन जो असेल तो स्मॉल एफ. ओके. आणि तिसरा जो आहे दॅट इज स्टार्ची एंडोस्पर्म. मग आता हा स्टार्ची एंडोस्पर्म जो आहे तर त्याच्यासाठी एस, आणि मग या ठिकाणी दुसरा जो आहे तो रिसेसिव्ह दॅट इज वॅक्सी. सो वॅक्सी साठी काय स्मॉल एस. ओके. स्मॉल एस. मग आता या ठिकाणी हे जर 3 जीन्स आपण या ठिकाणी क्रोमोझोमवर ड्रॉ केले. ओके. आता हे आपण नंतर ड्रॉ करू. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे की या ठिकाणी हे 3 प्रकारचे जीन्स आहेत आणि F1 च्या क्रॉस मध्ये त्यांना जे प्रोजेनीज मिळाल्या तर ते किती प्रकारचे प्रोजेनीज आहेत तर 8 प्रकारच्या प्रोजेनीज आहेत. तर मग त्या ठिकाणी त्या प्रोजेनीज कोणत्या. ओके. मग आता या ठिकाणी आपण त्या प्रोजेनी इथे पहिल्यांदा लिहू. तर पहिली जी प्रोजेनी आहे ह्या प्रोजेनीज कोणत्या तर या ठिकाणी कलर, त्याच्यानंतर फुल आणि स्टारची. कलर, फुल आणि स्टारची. ओके. स्टारची. तर या किती आहेत पहा 2538. 538. ठीक आहे. आता दुसरी प्रोजेनी, आता ही झाली पहिली प्रोजेनी. दुसरी प्रोजेनी, आता दुसरी कोणती कलरलेस श्रंकन आणि वॅक्सी. कलरलेस श्रंकन आणि वॅक्सी. आता या ठिकाणी कलरलेस श्रंकन वॅक्सी किती आहे तर या ठिकाणी 2708. ठीक आहे. त्यानंतर कलर श्रंकन वॅक्सी तिसरी जी आहे तर ती कशी आहे कलर्ड श्रंकन आणि वॅक्सी. ओके. आता कलर श्रंकन वॅक्सी किती आहेत 116. ठीक आहे. त्यानंतर कलर्ड फुल स्टारची कुठल्या कलर्ड, त्यानंतर फुल आणि स्टारची. ओके. तर या
फुल स्टारची हे किती आहे? 113. ओके. त्यानंतर कलर्ड फुल वॅक्सी, कलर्ड, त्यानंतर फुल आणि वॅक्सी त्या किती आहेत? 601. 601 ही पाचवी. त्यानंतर 6वी जी आहे तर त्या ठिकाणी कलरलेस, दॅट इज कलरलेस. ओके. कलरलेस श्रंकन आणि स्टारची, श्रंकन आणि स्टारची. आता या ठिकाणी ह्या किती आहेत? 626. त्यानंतर कलर श्रंकन, कलर्ड, श्रंकन आणि स्टारची ह्या किती आहेत? 4, फक्त 4. आणि कलरलेस फुल वॅक्सी 8वी प्रोजेनी, कलरलेस फुल आणि वॅक्सी हे किती आहेत? 2. ओके. आता आपल्याला माहिती आहे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला काय करायचंय, तर या ठिकाणी जो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे तर तो म्हणजे पर्सेंट क्रॉस ओव्हर. बरोबर. पर्सेंट क्रॉस ओव्हर इज इक्वल टू, पर्सेंट क्रॉस ओव्हर इज इक्वल टू नंबर ऑफ recombinant, number of recombinant divided by the total number of progeny. Okay, into 100. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, हे पर्सेंट क्रॉस ओव्हर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी इथे पहा, हा या ठिकाणी इथे आपण हा क्रोमोझोम ड्रॉ करूया. ठीक आहे. आता याच्यावर हा कलर साठी, हा फुल साठी F, कॅपिटल F आणि हा S. ओके. इथे स्मॉल c, इथे स्मॉल f, इथे स्मॉल f, असे हे 2 क्रोमोझोम. बरोबर. त्याच्यावर हे 3 जीन्स. आता आपल्याला यांच्यामधलं डिस्टन्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा पहा, यांच्यामध्ये एकही क्रॉस ओव्हर झाला नाही आणि हे आहेत तसेच राहिले. तर मग या ठिकाणी हे जे प्रोजेनी तयार होतील त्या काय होतील? कलर्ड फुल आणि स्टारची. कलर्ड फुल स्टारची ते किती? 2538. आणि या ठिकाणी कलरलेस श्रंकन आणि वॅक्सी ते किती आहे? 2708. म्हणजे हे 2 जे आहेत हे काय? पॅरेंटल. हे कसे आहेत? पॅरेंटल. ओके. पॅरेंटल. आता पहा इथे पहिला क्रॉस ओव्हर झाला. पहिला क्रॉस ओव्हर कुणामध्ये झाला? सी आणि एफ मध्ये. ओके. आता सी आणि एफ मध्ये क्रॉस ओव्हर झाल्यानंतर जो रिझल्टंट येईल तर तो काय येईल? कलर्ड, श्रंकन, वॅक्सी. पहा, कलर्ड, श्रंकन, वॅक्सी 116. आणि त्यानंतर कलरलेस फुल आणि स्टारची, कलरलेस फुल अँड स्टारची हे किती? 113. म्हणजे हे जे 2 आहे हे रिकॉम्बिनंट आहे. ठीक आहे. हे रिकॉम्बिनंट आहे. पण कुणात क्रॉस झाल्यामुळे? सी आणि एफ मध्ये क्रॉस झाल्यामुळे तयार झालेले हे 2 रिकॉम्बिनंट. आता या ठिकाणी आपण दुसरा क्रॉस घेऊ. आता या ठिकाणी एफ आणि एस मध्ये क्रॉस घेऊ. ओके. आता या ठिकाणी एफ आणि एस मध्ये क्रॉस झाल्यावर पहा, कलर्ड, फुल आणि वॅक्सी. कलर्ड, फुल आणि या ठिकाणी पहा कलर 5वा, कलर्ड, फुल आणि वॅक्सी 601 तयार झाले. त्यानंतर
या ठिकाणी दुसरा कलरलेस श्रंकन आणि स्टारची, कलरलेस श्रंकन स्टारची 626. ओके, म्हणजे हे सुद्धा दोन काय रिकॉम्बिनंट आहे, पण कुणामध्ये एफ आणि एस मध्ये. ओके, त्यानंतर आता पहा दोन्ही ठिकाणी क्रॉस ओव्हर झाले, दोन्ही जीन्स मध्ये क्रॉस ओव्हर झाले किंवा क्रॉसिंग झाले. आता या ठिकाणी हा जो आहे हा कॅपिटल सी हा कुणाबरोबर जोडले गेला, स्मॉल एफ बरोबर आणि कॅपिटल एस बरोबर. अशा पद्धतीने एक्सचेंज होतील ना पार्ट. तर मग या ठिकाणी कलर्ड श्रंकन स्टारची, कलर श्रंकन स्टारची हे किती तयार झाले, 4. आणि दुसरा कलरलेस फुल वॅक्सी हे किती तयार झाले, 2. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, रिकॉम्बिनंट. पण ते कसे आहे, ड्यू टू द डबल किंवा डबल क्रॉस ओव्हर. कसे आहेत हे, या ठिकाणी डबल क्रॉस ओव्हर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करू, याचं पर्सेंटेज प्रत्येकाचं त्या ठिकाणी पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला. आता या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, टोटल नंबर ऑफ प्रोजेनीज. आता टोटल नंबर ऑफ प्रोजेनीज किती येतील पहा यांची बेरीज. तर 6708, 6708. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला ह्या फॉर्म्युल्यांमध्ये त्या ठिकाणी टाकायचे. आता या ठिकाणी पहिलं जो आहे तर पर्सेंट क्रॉस ओव्हर बिटवीन पहिल्यांदा कुणात घ्यायचंय, सी आणि एफ मध्ये. हे क्रॉस ओव्हर सी आणि एफ मध्ये किती. आता सी आणि एफ मध्ये जे क्रॉस ओव्हर आहे ते कोणते आहेत, तर या ठिकाणी 116 अधिक 113. ओके, तर हे किती तयार झाले मग, 113 आणि 116, तर या ठिकाणी 229. मग आता इथे किती, 229 भागिले 6708 गुणिले 100 बरोबर. हे किती आलंय उत्तर, 3.4. 3.4. ओके, मग आता या ठिकाणी आपण इथे लिहू शकतो काय की सी आणि एफ मध्ये, सी आणि एफ मध्ये जे क्रॉस ओव्हर झाले ते किती आहे, 3.4. 3.4 म्हणजे हे जे डिस्टन्स आहे सी आणि एफ मधले हे किती आहे, 3.4 सेंटीमॉर्गन. ओके, किंवा मॉर्गन युनिट. आता दुसरं आपल्याला कोणाचं कॅल्क्युलेट करायचंय, आता इथे कोणामध्ये, एफ आणि एस मधलं. तो एफ आणि त्या ठिकाणी एस मधलं क्रॉस ओव्हर करायचे. आता एफ आणि एस मधले जे प्रोजेनीज आहेत ते किती आहेत पहा, 100. ह्या किती आहेत पहा, 101 आणि 601 आणि 626. तर 601 अधिक 626 किती होतात पहा, तर या ठिकाणी 1227. 1227. तो इथे 1227. ठीक आहे. 1227 गुणिले 6708 गुणिले 100. तर या ठिकाणी याचा आन्सर किती येणार आहे पहा, याचं जे आन्सर येणार आहे ते म्हणजे 18.2. 18.2%. म्हणजे हे एफ आणि एस मधलं जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 18.2 सेंटीमॉर्गन किंवा मॉर्गन युनिट. ठीक आहे. आता या ठिकाणी मग तुम्ही म्हणताल या दोघांची बेरीज करून टाका डायरेक्ट.
तसं नाही. तर या ठिकाणी आपल्याला रिकॉम्बिनेशन्स पण त्या ठिकाणी चेक करायचे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी आपल्याला आता कुणामधलं काढायचंय, सी आणि एफ मधलं, सी आणि एस मधलं. ठीक आहे. मग आता इथे एफ च्या ऐवजी सी आणि एस. ठीक आहे. आता सी आणि एस म्हणजे पूर्ण सी आणि एस मध्ये म्हणजे डबल क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर ज्या प्रोजेनीज तयार झाल्या त्या किती, 4 आणि 2, म्हणजे इथे फक्त 6 आहेत. किती, 6. 6 म्हणून मग या ठिकाणी 6 भागिले 6708 गुणिले 100 हे किती उत्तर येते पहा, तर 0.0894. ठीक आहे. आता इथे पहा, CF मध्ये 3.4 आलं, त्यानंतर FS मध्ये किती आलं, FS मध्ये किती आलंय 18.2, आणि या ठिकाणी सी आणि एस मध्ये पूर्ण या दोन्ही मध्ये त्याच्यामध्ये किती आले, म्हणजे डबल क्रॉस ओव्हरचा रिझल्ट किती आलेला आहे, तर त्या ठिकाणी 0.0894. म्हणजे मग आता या ठिकाणी असं म्हणायचं तर की CS मधलं डिस्टन्स इतकं आहे नाही. आता आपल्याला हे जे आहे सिंगल क्रॉस ओव्हर आणि डबल क्रॉस ओव्हर, तर रिकॉम्बिनेशन्स त्याचं पर्सेंटेज आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा काढायचे. ठीक आहे. इथे आपण पहिल्यांदा तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, पर्सेंट रिकॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी काढायचे. सो पर्सेंट रिकॉम्बिनेशनचं पर्सेंटेज किती येते आपल्याला काढायचंय. ठीक आहे. पर्सेंट रिकॉम्बिनेशन इन सी अँड एफ. ओके. पहिल्यांदा सी आणि एफ मधलं पर्सेंट रिकॉम्बिनेशन आपल्याला काढायचंय. तर त्या ठिकाणी किती आलेलं आहे आपल्याला सी आणि एफ मध्ये 3.4. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आपले डबल क्रॉस ओव्हर मध्ये पण त्या ठिकाणी काही प्रोजेनीज आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये सीएफ आणि सीएस दोन्ही मध्ये पण रिकॉम्बिनेशन होऊन दोन्ही ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होऊन त्या ठिकाणी सीएस मध्ये 0.0894 त्या ठिकाणी आलेले, म्हणून त्याला आपल्याला ते दोन क्रॉस ओव्हर आहेत म्हणून आपल्याला डिवाइड बाय 2 करावं लागणार. 0.0894 डिवाइड बाय 2. ओके. हे केल्यानंतर त्या ठिकाणी किती येईल पहा, 3.4 अधिक 0.0447. ओके. म्हणजे या ठिकाणी CF मध्ये टोटल रिकॉम्बिनेशन किती झालं, 3.44 आणि 7. ओके. म्हणून मग या ठिकाणी हे डिस्टन्स किती, 3.44 आणि 4 आणि 7. ओके. आता हेच आपल्याला कुणाच्या बाबतीत करायचंय, FS च्या बाबतीमध्ये. ठीक आहे. मग आता इथे ही व्हॅल्यू बदलेल, इथे FS च्या बाबतीमध्ये, मग FS च्या बाबतीमध्ये किती रिडिंग आलेली, 18.2. सो 18.2 अधिक 0.08942. तुम्हाला सांगितले डबल क्रॉस ओव्हरची जी व्हॅल्यू आलेली आहे, तर ती डबल क्रॉस ओव्हर आहे म्हणून आपल्याला ते
याच्यामध्ये याचं पहिल्या क्रॉसओव्हर जेव्हा पहिले 2 जीनचं काढायचं त्यावेळेस ते आपल्याला अर्धी व्हॅल्यू घ्यावी लागेल, दुसऱ्याची काढायची तेव्हा ते अर्धी व्हॅल्यू, म्हणून या ठिकाणी आपण अशा तऱ्हेने इथे मांडलेले. म्हणून मग या ठिकाणी आता इथे किती व्हॅल्यू येईल पहा. इथे 18.2. ओके, मग इथे किती येईल 18.24447. ओके, तर मग आता या ठिकाणी आपण 18.447. तर या ठिकाणी मग आता हे जे झालं, तर मग आता जर आपल्याला टोटल रिकॉम्बिनेशन जर काढायचं असेल मग कुणामधलं, सी आणि एस मधलं, तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ह्या सगळ्यांची बेरीज. ठीक आहे, मग त्या ठिकाणी हे अर्धे अर्धे व्हॅल्यू आपल्याला घ्यायची गरज नाही, त्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपल्याला पूर्णच त्या ठिकाणी घ्यावी लागेल. मग या ठिकाणी इथे पहा, सी आणि एस मध्ये टोटल रिकॉम्बिनेशन आपल्याला काढायचं आहे. म्हणून ते किती आलं, पहिल्यांदा 3.4 आलेलं, त्याच्यानंतर सिंगल क्रॉस ओव्हरचे 18.2 आलेलं आणि डबल क्रॉस ओव्हरची व्हॅल्यू 0.0894. ठीक आहे, तर याची जर आपण त्या ठिकाणी बेरीज केली तर ही व्हॅल्यू किती येते, 21.68. ओके, म्हणजेच याचा अर्थ काय, याचाच अर्थ काय होतो, याचा अर्थ या ठिकाणी सपोज हा जर क्रोमोझोम बघितला, याच्यावर सी, हा एफ आणि हा एस. ठीक आहे, तर सी आणि एफ मध्ये जे डिस्टन्स आहे ते 3.447 एवढं काय सेंटीमॉर्गन किंवा मॉर्गन युनिट. एफ आणि एस मध्ये हे किती आहे, 18.2447 एवढं सेंटीमॉर्गन डिस्टन्स आहे. आणि सी आणि एस मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 21.68 सेंटीमॉर्गन किंवा मॉर्गन युनिट. म्हणजे इथे काय केलं आपण, हे डिस्टन्स मोजलं. ओके, तर या ठिकाणी पहा, सी आणि एफ मधले जे रिकॉम्बिनन्स होते त्यांची संख्या कमी आहे, बरोबर, 116 आणि 113 एवढेच आहेत. यांचं डिस्टन्स इथे कमी असल्यामुळे रिकॉम्बिनन्स कमी आले, बरोबर. आणि आता एफ एस मधले डिस्टन्स पहा किती, 18.244. यांचे प्रोजेनी पण पहा किती आले, 600-624. म्हणजे त्यांच्यातलं अंतर जास्त, म्हणून रिकॉम्बिनेशनची पॉसिबिलिटी जास्त, बरोबर. तर या ठिकाणी इथे काय केलं आपण, हे 3 जीन्स जे आहेत म्हणून ट्रायहायब्रिड रेशिओ, म्हणून 3 पॉइंटेड क्रॉस, याच्यामध्ये आपण जीन मॅपिंग केली आणि जीन मॅपिंग करून आपण तिन्ही जीन्स मधलं डिस्टन्स मोजलेलं आहे. आणि आय होप यू गॉट द पॉइंट्स. नाउ